आपण नेहमी दवाखान्यामध्ये जातो आणि शुगर चेक करतो, पण शुगर चेक केल्यावर आपली शुगर किती आहे आणि तेवढ्या शुगरवर आपल्याला कोणती गोळी घ्यावी लागते आणि किती घ्यावं लागते हे आपल्याला माहीत नाही राहत. म्हणून आपल्याला हे माहीत पाहिजे की आपली उपाशीपोटी शुगर किती राहते, जेवण केल्यावर शुगर किती राहते आणि जेव्हा आपण अधेमधामध्ये जेव्हा चेक करतो तेव्हा शुगर किती राहते. तर त्याचा क्रायटेरिया आहे. तर आपण पाहत आहे महाराष्ट्र डायबेटिक्स प्रोटोकॉल. जेव्हा उपाशीपोटी 120 आणि 90 या रेंजमध्ये जर आपली शुगर राहिली तर ही आपण उपाशीपोटीमध्ये म्हणतो. म्हणजेच की जेव्हा आपण उपाशी असू तेव्हा 120च्या आतमध्ये आपली शुगर असली पाहिजे आणि जेवण झाल्याच्या नंतर 110 ते 140 या रेंजमध्ये आपली असायला पाहिजे जेवण झाल्याच्या नंतर, म्हणजे 140च्या आतमध्ये. हा आपला एक प्रोटोकॉल आहे. आणि जर मधामध्ये जर चेक केलं तर 140च्या ती आतमध्ये असली पाहिजे. BSL म्हणजे ब्लड शुगर लेवल, आर म्हणजे रँडमली चेक केली आपण, तर ती आहे 140च्या आतमध्ये असायला पाहिजे. आता जर आपण शुगर चेक केली आणि आपली उपाशीपोटी शुगर जर 120 आणि 180 आली आणि जेवण केल्याच्या नंतर ती 200पर्यंत जर जात असेल तर आपल्याला मेटफॉर्मिंग नावाची जी गोळी आहे 500 mg मध्ये, ती आपण एक टाईम घेतो आणि ही एक टाईम गोळी आपण त्या पेशंटला 1 महिनाभर देतो आणि पाहतो की शुगर कंट्रोल झाला की नाही झाला. जर 1 महिन्यामध्ये त्यांचा जर कंट्रोल नाही झाला तर तीच गोळी आपण त्यांना सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगतो. म्हणजे एक गोळी सकाळी घ्यायची आणि एक गोळी संध्याकाळी घ्यायची. आणि त्यानंतर जर सकाळ संध्याकाळ गोळी घेतल्याच्या नंतरसुद्धा आपला जो शुगर आहे तो उपाशीपोटी 120 आणि जेवण केल्यानंतर 300च्या वर जात असेल तर आपण तीच गोळी म्हणजे मेटफॉर्मिंग नावाची जी गोळी आहे ती सकाळ दुपार संध्याकाळ अशी त्यांना आपण घ्यायला सांगतो. तर आपण मेटफॉर्मिंग नावाची गोळी घेतली होती तर शुगर आपली काही कमी झाली नाही, म्हणून आपण त्याला 2 टाईम केली, सकाळ आणि संध्याकाळ, आणि तरीसुद्धा शुगर कंट्रोल झाली नाही. म्हणून आपण तीच गोळी कंटिन्यू केली TDSमध्ये आणि 1 महिनाभर आपण त्याचा रिझल्ट पाहिला की शुगर कंट्रोल होते की नाही होत. जर तरीसुद्धा एक शुगर आपली कंट्रोल होत नसेल तर आपण त्या गोळीमध्ये आपण एक ग्लिमिप्राइड नावाची 1 mg ची गोळी हे ॲड करतो, जी पेशंटला संध्याकाळी आपण घ्यायला सांगतो. म्हणजे सकाळी आपली मेटफॉर्मिंग, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि सोबत एक संध्याकाळी ग्लिमिप्राइड नावाची 1 mg ची गोळी आपण त्यांना ॲड करतो आणि 1 महिनाभर पाहतो की त्यांची शुगर कंट्रोल होत आहे की नाही होत आहे. जर ती शुगर कंट्रोल होत नसेल तर परत आपण त्यांना ती जी आपली ग्लिमिप्राइड नावाची गोळी होती ती त्यांना आपण सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगतो. BD म्हणजे सकाळ संध्याकाळ, OD म्हणजे वन्स अ डे म्हणजे एक टाईम. म्हणून ती गोळी आपण त्यांना सकाळ संध्याकाळ त्या मेटफॉर्मिंग सोबत ग्लिमिप्राइड गोळी घ्यायला सांगतो. आता जर एवढं केल्यावर सुद्धा जर आपली शुगर कंट्रोल होत नसेल, ती जी शुगर आहे आपली जर 300च्या वर जात असेल, तर आपल्याला जे एक्सपर्ट आहेत, ज्यांना आपण म्हणतो स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत किंवा स्पेशली हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण त्यांना ते चेक करायला पाहिजे की काहीतरी दुसरा तर प्रॉब्लेम नाही ना, की आपली शुगर का बरं कंट्रोल होत नाही आहे. आता याच्यामध्ये होते काय की कधी आपण मेडिसिनचा डोस हा जास्त घेतला जातो, त्यामुळे शुगर लेवल कमी होते. शुगर लेवल जशी कमी झाली आपल्याला चक्कर येणे होणे, कन्फ्युजन होणे, हृदयाची धडधड होणे किंवा ज्यांना काही सेन्स नाही असे शब्द बोलणे किंवा शब्द असे अटकत येणे असा आवाज येतो. आणि नंतर अशा कंडिशनमध्ये जेव्हा शुगर लेवल कमी होते तर ब्रेनला आपल्या ग्लुकोज मिळत नाही, त्यामुळे पेशंट हा अनकॉन्शियस होऊन हा कोमामध्ये जाण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून आपण त्यांना डेक्स्ट्रोज देतो. ते डेक्स्ट्रोजचे 5% 10% मध्ये राहतात, तर आपण त्याला 10% हे IV थ्रू द्यायचं आहे, जेणेकरून ते शुगर लेवल लवकर कवर होईल व पेशंट हा स्टेबल होईल. आणि याच्यामध्ये आणखी आपल्याला एक लक्ष घ्यायचं आहे की शुगरमध्ये जे विजन आहे, आपलं जे डोळे आहेत, तर त्या डोळ्यामध्ये कधी ब्लर विजन दिसते, कधी अंधुक दिसते, डोळ्यापुढे अंधारी येते, चक्कर येतात, यासुद्धा प्रॉब्लेम शुगरमध्ये होतात. आणि आणखी एक की शुगरमध्ये आपले जे हात पाय आहे तर पायाचं जे सेन्सेशन आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, कारण की जर पायाला जखम झाली तर ते जखमीचं रूपांतर हे गँग्रीनमध्ये होते आणि गँग्रीनमध्ये झाल्याच्या नंतर तो पाय तिथून ॲम्प्युटेट करावा लागतो, म्हणजे कट करावा लागतो. तर या कंडिशनवर आपण जाऊ नये, म्हणून आपली शुगर लेवल कंट्रोल करणे हे खूप गरजेचं आहे. आता शुगरच्या पेशंटला कोणते फळं खाऊ नये हे मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये काय तर पेशंटला उपास धरायचे नाही आहेत, कारण की जेव्हा आपण उपास धरतो ते आपलं मेटाबॉलिझम हा डिस्टर्ब होतो आणि आपली शुगर ही इन्स्टंटली वाढते नाही तर कमी होते. म्हणून शुगरच्या पेशंटनं सगळ्यात पहिले तर उपाशी राहायचं नाही आहे. नंतर दारू घ्यायची नाही आहे, अल्कोहोल घ्यायचं नाही आहे, सिगारेट घ्यायची नाही आहे,
जे आपलं वजन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि हप्त्यामधून 150 मिनटं एवढं तरी चालायचं आहे किंवा 2-3 तास तरी हप्त्याभरातून एवढं आपलं चालणं झालंच पाहिजे. आता याच्यामध्ये जे फळं आहेत त्यामध्ये बनाना, मँगो, ग्रेप्स, चिक्कू, अंजीर, सीताफळ म्हणजे कस्टर्ड ॲपल जे आपण खायला नाही पाहिजे. हे फळं जे आहेत हे खायला नाही पाहिजे शुगरच्या पेशंटनी. आणि झालं तर ग्राउंडनट आणि सनफ्लॉवर हे ऑइल त्यांना चालतात. आता आणखी यामध्ये एक राहते की आपल्याला शुगर आहे की नाही आहे, की आता आपण ते चेक कसं करायचं की म्हणजे कोणी चेक करावं. तर सगळ्यात पहिले आपल्याला जास्त जर ताण लागत असेल, जास्त भूक लागत असेल आणि जास्त बाथरूमला जात असू आपण, तर आपण पहिले आपली शुगरची तपासणी करायला पाहिजे. जर आपल्या घरामध्ये आपल्या आईबाबाला जर शुगर असेल तर आपल्याला 50% चान्सेस राहतो की आपल्याला शुगर आहे. जर आपल्या घरामध्ये आईला असेल, बाबाला नसेल, तर आपल्याला 25% चान्स राहतो. म्हणून जर घरामध्ये हिस्ट्री असेल शुगरची तर आपली शुगरची तपासणी अवश्य करा. शुगरची तपासणी करण्यासाठी वयोगट 30च्या वर सर्वांना आपली शुगरची तपासणी करून घ्या. ही जी माहिती आहे या माहिती थ्रू जर आपण चाललो तर आपण आपला या महाराष्ट्रामधून डायबेटिक्स कंट्रोल नक्की करू. आणि ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.